सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. लाईन आणि प्लेनचा आपला लेवल नंबर 2चा जो असाइनमेंट आहे त्याचा हा सेकंड पार्ट आहे. ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 15 हे सर्व सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 16 पासून आता हा वाला असाइनमेंट, हा वाला पार्ट आपण इथे स्टार्ट करतोय. नाउ सी, अ लाईन मेक्स सेम अँगल थीटा विथ ईच ऑफ द एक्स अँड झेड ॲक्सिस. म्हणजे अल्फा इज इक्वल टू थीटा आहे म्हणे, आणि इव्हन तो गॅमा जो आहे ना तो पण थीटाच आहे म्हणे. ठीक आहे. इट मेक्स अँगल बीटा विथ वाय ॲक्सिस इज सच दॅट साइन स्क्वेअर बीटा इज 3 साइन स्क्वेअर थीटा. ते असं म्हणतायत की बीटा कसा आहे माहिती का, ते म्हणतात साइन स्क्वेअर बीटा हा 3 साइन स्क्वेअर थीटा आहे असं ते क्लेम करतात. मग ते विचारतात व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा हा बेसिकली 1 असतो. आता पहा, अल्फाच्या जागी थीटा टाकेन, गॅमाच्या पण जागी थीटा टाकेन, तर हे कॉस स्क्वेअर थीटा प्लस दिस कॉस स्क्वेअर थीटा इज 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा बनणार की नाही. प्लस पहा आता हे कॉस स्क्वेअर बीटा जो आहे त्याला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा लिहू शकतो ना, अँड दॅट इज इक्वल टू 1. समजतं तुम्हाला, कॉस स्क्वेअर मीन्स 1 मायनस साइन स्क्वेअर. सो 2 कॉस स्क्वेअर थीटाला ॲज इट इज नोट करतो, प्लसला प्लस 1ला 1, आणि हा जो साइन स्क्वेअर बीटा आहे ना, पहा बरं साइन स्क्वेअर बीटाला काय लिहू शकतो आपण, 3 साइन स्क्वेअर थीटा लिहितोय, दॅट इज इक्वल टू 1 गाईज. यस. आता पहा काय मी काय सांगतोय, हा इथला 1 आणि हा 1 कॅन्सल होतो असे. 2 कॉस स्क्वेअर थीटा इट इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थीटा हा असा बनतो की नाही. कॉस स्क्वेअर विचारलाय ना तुम्हाला, मग मी काय म्हणतोय, 2 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3 ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थीटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असं लिहू शकतो ना आपण शेवटी. सो गाईज 2 कॉस स्क्वेअर थीटा इट इज इक्वल टू 3 इंटू 1 इज 3 मायनस ऑफ 3 कॉस स्क्वेअर थीटा. हा मायनस 3 कॉस स्क्वेअर इकडे जाऊन प्लस 2 कॉस स्क्वेअर म्हणजे काय रे, 5 कॉस स्क्वेअर बनेल की नाही. सो गाईज 5 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3, दॅट मीन्स कॉस स्क्वेअर हे 3/5 म्हणजे कॉस थीटा काय रे, नाही कॉस थीटा नाही, कॉस स्क्वेअरच विचारला ना, कॉस स्क्वेअर म्हणजे 3/5. सो ऑप्शन नंबर सी गाईज आपला इथे आन्सर बनणार. ओके, जातो पहा पुढच्या क्वेश्चनवरती. क्वेश्चन नंबर 17 गाईज काय म्हणता पहा, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन दिस 2 लाईन्स. 2 लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला पहा, फॉर्म्युला तर क्लिअर आहे आपल्याला. काय असतं फॉर्म्युलामध्ये, x2 मायनस ऑफ x1 y2 मायनस ऑफ y1 z2 मायनस ऑफ z1 a1 b1 c1 a2 b2 c2 होल डिवाइड बाय, सेम डिटर्मिनंट लिहायचं असतं, फक्त IJK लिहायचं असतं, फक्त IJK लिहित असतो आपण. देन a1 b1 c1 देन a2 b2 c2 बरोबर. हा जो काही वेक्टर येतो त्या वेक्टरचा आपल्याला शेवटी मॉड करायचा असतो. येस ऑर नो. आता बघा काय, हे पहा मी काय म्हणतोय, x2 काही म्हणाल रे याला x1 म्हणता का, ठीक आहे चलो. x2 किती आहे पहा, -3 आहे. समजला, याचं रिव्हर्स डायरेक्शन असतं ना, x मायनस ऑफ -3 येतो ॲक्च्युली, डिवाइड बाय -3 असं आहे बरोबर. सो गाईज x2 इज -3 -3 मायनस ऑफ x1 इज 3 हिअर, म्हणजे हे -6 बनणार की नाही. येस, -6 लिहितो इथं. y2 इज -7 y2 मायनस ऑफ y1 असा ना, किती बनतं पहा बरं, 15 बनतं की नाही, -15. z2 दॅट इज 6 मायनस ऑफ z1 दॅट इज इक्वल टू 3, 6 मायनस ऑफ 3 कराल तर इथे 3 बनणार आहे. पहा a1 b1 c1 म्हणजे 3 मायनस ऑफ 1 1 a2 b2 c2 मायनस ऑफ 3 2 आणि त्याच्यानंतर 4 होल डिवाइड बाय, हे मायनस आहे, होल डिवाइड बाय काही नाही, इथे IJK लिहिताय तुम्ही. त्याच्यानंतर सेम 3 मायनस ऑफ 1 1 देन मायनस ऑफ 3 2 आणि 4, ते तर असंच लिहिणार आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड करणार आहे आपण इथे. ओके, सो गाईज आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं बरोबर मुलांना, हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. सो -6 बघा क्लोज करतो, काय -4 -2 इज -6 ना. येस, -15 जागी +15 लिहितो यार. ओके, 12 मायनस ऑफ मायनस इज प्लस, 12 + 3 इज 15 ना बरोबर. 15 +3 तर राहायचं इथे पुढे, +3 थोडंसं नीट लिहितो, +3 ब्रॅकेट 3ला क्लोज केलं तर काय रे, हे 6 बनतं बरोबर ना, आणि हे -3 बनतं, 6 - 3 is 3 ना, होल डिवाइड बाय, हे आय लिहायचं पाहिजे इथे, आय इंटू ब्रॅकेटमध्ये. तर हे असं क्लोज केल्यानंतर इथे जे दिसत होतं, जेव्हा -6 क्लोज केला हा जो दिसतो तोच हा दिसतोय, म्हणजे हे -6 इथे लिहायचं डायरेक्टली, जे नंतर 15 लिहून टाकायचं डायरेक्टली, के नंतर काय रे 3 लिहून टाकायचं डायरेक्टली लिहून टाकायचं असं. येस गाईज, क्लिअर आहे ना तुम्हाला, हे मी काही रॉंग तर नाही करत ना. हे मायनस जे लिहायचं असतं ना, मायनस ऑफ जे, एक मिनिट, काय मायनस ऑफ जे इंटू जेला क्लोज केल्यानंतर काय दिसतं रे, हे आहे 12 + 3 15 ना, मायनस ऑफ 15 जे लिहायचं होतं रे बाबा,
इथे इथे ना मायनस लिहायला पाहिजे होतं, इथे मायनस. ओके, आता वरचा कॅल्क्युलेशन पहा. 36 हे किती रे 225. ओके, प्लस हा बनतोय 9. बरोबर, 36 प्लस 9 45. 45 जर का याच्यात तुम्ही ॲड कराल, ओके, यू विल गेट 270. सो वरती बनतोय 270 होल डिवाइड बाय याचा मॅग्निट्यूड करायचा ना खालती. 6चा स्क्वेअर 36. सेम आहे ना खालती पण, अंडर रूट ऑफ 270 बनतोय होते खाली. बरोबर ना, मॅग्निट्यूड याचा मॅग्निट्यूड, या वेक्टरचा मॅग्निट्यूड इज अंडर रूट ऑफ -6 स्क्वेअर म्हणजे 36 प्लस 15चा स्क्वेअर. बरोबर ना, म्हणजे काय 225 प्लस 3चा स्क्वेअर जो की 9 बनतोय पहा. सेम 270च बनणार आहे तो परत. म्हणजे याचा आन्सर ना काय बनतं माहिती का, अंडर रूट ऑफ 270 बनतं. कारण की या 270ला रूट 270 असं लिहू शकतो, हे कॅन्सल बनतं. नॉट इज 270 गाईज. याला आपण 9 × 30 लिहू शकतो. 9 बाहेर काढलं की 3 बनतं आणि अंडर रूट 30 बनतं. 3√30 गाईज हा आपला इथे आन्सर बनतो. ऑप्शन नंबर बी दिसतोय पहा, ऑप्शन नंबर बी. ओके, जाऊ पुढे मग मी. सी क्वेश्चन नंबर 18 काय म्हणता पहा. प्लेन पासेस थ्रू पॉइंट 1,2,4. एक प्लेन आहे यार, x -3y प्लस 5z इज इक्वल टू डी. हा जो प्लेन आहे तो 1,2,4 या पॉईंटमधून पास होतोय. पॉईंट टाकून द्या. चलो, x जागी 1 टाकला, y जागी 2 टाकला, z जागी 4 टाकला, अँड दॅट इज इक्वल टू डी गाईज. सिम्प्लिफाय करा रे, काय बनतं आहे. -6 आहे. 1 -6 इज -5 प्लस 20 अँड दॅट इज इक्वल टू 15 अँड दॅट इज इक्वल टू डी. यार डीचा व्हॅल्यू 15 बनतो इथे. मी म्हटलं ठीक आहे. सो x -3y प्लस 5z इज इक्वल टू 15 बनतोय. 15 डिवाइड करा, यू विल गेट x बाय 15 -3y बाय 15. ओके, प्लस 5z डिवाइड बाय 15 अँड दॅट इज इक्वल टू 15 बाय 15 तर 1 बनतो यार. सो गाईज x बाय 15 हे पहा मी काय सांगतो इथे, प्लस y डिवाइड बाय -5 लिहा. समजतं का, 3 1 3 5 बरोबर, प्लस z डिवाइड बाय 3 लिहा अँड दॅट इज इक्वल टू 1. हे जे खालचे असतात ना, हे एक्सच्या खाली, वायच्या खाली आणि झेडच्या खाली, ते एक्स वाय झेड इंटरसेप्ट असतात. 15 -5 आणि 3. 15 -5 आणि काय 3. ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असेल. ओके, चलो जातोय पुढे. नेक्स्ट गाइस, क्वेश्चन नंबर 19. डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन. हे पाहते 6x -3y प्लस 2z इज इक्वल टू 14 इज द इक्वेशन ऑफ प्लेन. बराबर, पण तुम्हाला माहिती ना की याला जर का वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर हे ABC डायरेक्शन रेशो समजतं तुम्हाला काय. आर बार डॉट डायरेक्शन रेशो पहा ना, 6i -3j ओके 2k बरोबर अँड दॅट इज इक्वल टू 14. हे पहा, याच्याच मॅग्निट्यूडनी जर का आपण डिवाइड केलं, तर इथे युनिट वेक्टर येतो. बेसिक काय माहिती का, आर बार डॉट एन कॅप हा आपला पी असतो आणि आर बार डॉट एन बार हा आपला डी असतो. हे पहा, एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग नॉर्मल, तर मग पी म्हणजे डिस्टन्स ऑफ अ प्लेन फ्रॉम ओरिजिन मिळत असतो. प्लेनचा डिस्टन्स ओरिजिन पासूनचा मिळत असतो पी. त्या केसमध्ये मिळतो जेव्हा इथे एन कॅप असेल तर, म्हणजे हे युनिट वेक्टर असेल तर. मग एक काम करा ना, याच्या मॅग्निट्यूड डिवाइड करूया आपण याला. आर डॉट हे पहा 6i -3j प्लस 2k होल डिवाइड बाय याच्याच मॅग्निट्यूडने मी डिवाइड करेन. 6चा स्क्वेअर 36 -3चा स्क्वेअर 9 2चा स्क्वेअर 4 अँड दॅट इज इक्वल टू 14 डिवाइड बाय. बघा रे बाबा, हे काय 49 होतं ना, अंडर रूट 49 7 ना, सो 7 1 7 2. सो आन्सर शुड बी 2 ना रे, कारण की हे एन कॅप बनतं ना, सो म्हणून हे पी बनतं. बघा ना, एन कॅप बनला म्हणजे तिकडचा पी असतो. पी म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन, जो की 2 येतोय पहा. दॅट इज ऑप्शन नंबर सी गाईज, आपला इथे आन्सर आहे. येस, पहा जातोय पुढे. नेक्स्ट सम, क्वेश्चन नंबर 25 मुलांना. इफ ओ बी द ओरिजिन अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी बी 1, 2, -3. ओ बी दी ओरिजिन, हा ओ आहे पहा आपला, आणि एक पॉईंट आहे म्हणे जो की 1, 2, -3 असा एक पॉईंट आहे. then the equation of plane passing through point P and perpendicular to OP. बघा हे OP आहे, हा OP आहे. तुम्हाला प्लेन असा पाहिजे बरोबर ना. हा जो OP आहे तो प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे आपल्याला, असा एकदम 90 डिग्रीमध्ये. बरोबर, मी काय म्हणतोय, प्लेनचं इक्वेशन तर AX + BY + CZ इज इक्वल टू D असतं. आता हा जो OP आहे ना, हा OP बार काढाल तर कसं काढायचं रे. OP बार मीन्स P बार मायनस A बार. बरोबर ना, म्हणजे 1 - 0 इज 1i, 2 - 0 इज गाइस 2j. ओके, -3 - 0 इज -3k. यस और नो. हा मुलांना OP बार बरोबर, म्हणजे तो युनिट, तो बेसिकली डायरेक्शन रेशो आहे नॉर्मलचा. डायरेक्शन रेशो म्हणजेच ABC असतात ना. टाकून द्या बरं, एच्या जागी 1 टाका 1x, बीच्या जागी मुलांना इथे 2 टाका 2y, सीच्या जागी मुलांना -3 टाका यार इथे काय -3z अँड दॅट इज इक्वल टू डी.
सो दिस इज द इक्वेशन ऑफ अवर रिक्वायर्ड प्लेन. बट विषय काय, आपला प्लेन तर इथून पास होतो काय 1 to -3 मधून, नाही का 1 to -3 टाकून द्या इथे 1 to -3, सो दॅट तुम्हाला डीचा पण व्हॅल्यू निघेल. पहा एक्स जागी 1 टाकला बरोबर, वाय जागी काय 2 टाकला, झेड जागी काय -3 टाकला, अँड दॅट इज इक्वल टू डी. सो गाइज 1 + 4 - +9 करतो, आणि दॅट इज इक्वल टू डी. दॅट मीन्स हा डीचा जो आन्सर आहे तो बनतो यार 14. मग लिहा इथे 14, आणि हा आपला प्लेनचा इक्वेशन असेल हा वाला बरोबर. हा डीच्या जागी 14 लिहायचा बरं, आणि मॅच करायचं. 14ला इकडे आणलं की -14 होतो, असा एकच ऑप्शन दिसतोय. ऑप्शन नंबर बी इथे मला दिसतोय पहा. ओके, जातो पहा नेक्स्ट समवरती. इफ द लाईन्स आर ॲट राईट अँगल, या लाईन राईट अँगलमध्ये म्हणजे A1 A2 पहा, A1 A2 काय -9K प्लस B1 B2 म्हणजे काय 2K प्लस C1 C2 किती आहे बाबा -10 आहे ना, -10 इट हॅज टू बी 0. हा बनतो -7K, आणि तो -10 तिकडे जाऊन +10 बनतो, म्हणजे केचा व्हॅल्यू मुलांना -10/7 बनतो. काय 10/7, दॅट इज ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर बनतो. ओके, पुढचा क्वेश्चन पाहायचा. काय म्हणताय, हे दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात म्हणे ॲट पॉईंट, कोणत्या तरी पॉईंटवरती इंटरसेक्ट करतात म्हणे. जर का दोन लाईन्स जर का मुलांना इंटरसेक्ट करत असतील तर दोन लाईन मधला डिस्टन्स 0 असतो ना. दोन लाईन मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती ना रे आपल्याला, काय असतं. ओके, असं असतं पाहते काहीतरी वरती, x2 - x1, y2 - y1, z2 - z1 बरोबर ना, a1 b1 c1, a2 b2 c2. बाबा असं असतं की ना रे डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स बरोबर. आणि डिवाइड बाय मध्ये तुम्हाला माहितीच आहे ते काहीतरी i/j/k करत असतो आपण. मग त्याच्यानंतर a1 b1 c1 बरोबर ना, a2 b2 c2, आणि या वेक्टरचा मॅग्निट्यूड करत असतो आपण. पण हे काहीच करण्याची गरज नाही. ते म्हणतात इंटरसेक्ट होत आहेत ना, अरे यार दोन लाईन जर का इंटरसेक्ट होत असतील म्हणजे डिस्टन्स 0 म्हणजे वरचाच पार्ट 0 झाला पाहिजे ना. हे पहा खाली काही जरी असेल डिस्टन्स 0, हे 0 आहे म्हणजे दॅट मीन्स न्यूमरेटर हॅज टू बी 0, म्हणजे ते 0 आहे. सो गाईज x2 - x1, x2 3 आहे, x1 1 आहे, 3 - 2 इज 3 - 1 इज 2. पहा y2 - y1 पहा हे k आहे आणि हे -1 आहे, म्हणजे k -1 इज k + 1. z2 इथे पहा बरं काहीच नाही ना, इथे z - 0 / 1 आहे, सो z2 इज 0, z2 - z1 इज गाईज 1, सो -1 आहे रे बाबा हा. a1 b1 c1 2 3 4 2 3 4, a2 b2 c2 म्हणजे 1 2 आणि काही नाही म्हणजे 1 आहे, हे 0 असलं पाहिजे इथं. याला सॉल्व्ह केल्यानंतर केचा व्हॅल्यू मिळेल की नाही तुम्हाला, डिटर्मिनंटच तर आहे फक्त बरोबर ना, होईल ना. चलो याला सॉल्व्ह करा यार, आणि डिटर्मिनंटचं सॉल्व्ह करून व्हॅल्यू केचा व्हॅल्यू फाइंड करा आणि आन्सर मार्क करा. ओके, जातो मी पुढे. क्वेश्चन नंबर 23 पहा आता. काय म्हणतं क्वेश्चन नंबर 23 मध्ये, इफ m डिनोट्स midpoint of a line joining point A that is 4, 5, -10 and point B that is -1, 2, 1. यार या दोन पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ना, दोन पॉइंटला मुलांना जॉईन करणारी जी काही लाईन आहे, यस, तर या दोन पॉइंटला जॉईन करणारा जो लाईन आहे त्या लाईनचा जो मिड पॉइंट आहे यार, ओके, जो काही असेल समजा से फॉर एक्झाम्पल m, ओके, m इज द मिड पॉइंट असं म्हणतात ते विचारतात आपल्याला व्हॉट इज द इक्वेशन ऑफ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू AB, या AB ला परपेंडिक्युलर येतो, AB ला परपेंडिक्युलर आहे, बट त्या m पॉईंट मधून पास झाला पाहिजे म्हणून. तुम्हाला हे समजतं का, त्या m पॉईंट मिड पॉईंट असल्यामुळे, या दोघांचा मिड पॉईंट असल्यामुळे बाय युझिंग मिड पॉईंट थेरम x1 + x2/2 y1 + y2/2 समजतं ना, y1 + y2/2 z1 + z2/2 म्हणजे -10 + 1 बरोबर ना, इज -9/2. हे m चे कोऑर्डिनेट्स आहेत बरोबर मुलांनो, 3/2, 7/2, -9/2 आर दी कोऑर्डिनेट्स ऑफ m. यस, ठीक आहे यार. चलो आता तुम्हालाही माहिती प्लेनचं इक्वेशन ax + by + cz = d असतं, जिथे की ABC काय असतं माहिती का मुलांनो, ABC हे बेसिकली डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल, हा जो नॉर्मल आहे ना प्लेनचा जो नॉर्मल आहे त्याचे डायरेक्शन रेशो असतात. सो AB बार म्हणजे काय रे, B बार - A बार म्हणजे -1 - 4 इज -5i, 2 - 5 इज -3j, 1 - -10 इज प्लस ना, म्हणजे 11k बनेल की नाही तो बरोबर. सो A चा व्हॅल्यू पहा -5x, B चा व्हॅल्यू पहा -3y, C चा व्हॅल्यू पहा 11z अँड इज इक्वल टू d करतोय मी इथे. हा पॉईंट ना मुलांना इथे टाका, कारण की या पॉईंटने त्या प्लेनला, या पॉईंटने या प्लेनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. सो -5 x जागी पहा 3/2, -3 y च्या जागी पहा 7/2,
प्लस 11 यार झेडच्या जागी पहा मायनस ऑफ 9 डिवाइड बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू डी. दॅट इज इक्वल टू डी. काय बनतो रे हा? मायनस ऑफ 15 बाय 2. ओके. मायनस ऑफ 21 बाय 2. ओके. मायनस ऑफ 99 बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू डी ना. म्हणजे डीचा पण व्हॅल्यू मिळून जाईल की नाही तुम्हाला. हे का हे 120 बनतं आणि हे 135 बनतं. 135 बाय 2 असं बनतं डीचा व्हॅल्यू. डीचा व्हॅल्यू मुलांना मायनस ऑफ 135 डिवाइड बाय 2 असं बनणार. सो हा जो प्लेनचा इक्वेशन ना हा वाला मायनस 5x मायनस 3y प्लस 11z. पहा बरं मायनस 5x आहे कुठे? मायनस 5 नाही आहे, हा आहे ना हा. म्हणजे समजलं त्यांनी काय केलं माहिती का? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी असताना इक्वेशन प्लेनचं आर बार डॉट व्हॉट इज एन बार हे बघा बरं. नॉर्मल काय तुमचं मायनस 5i मायनस 3j प्लस 11k असं आहे की नाही नॉर्मल. अँड दॅट इज इक्वल टू डीचा व्हॅल्यू तुम्ही आता काय काढला इथे पहा बरं मायनस 135 बाय 2 ना. मग काय हे इथला मायनस आणि इथले मायनस आणि इथे समजतं का रिव्हर्स होतं ते साईन. थोडंसं नीट समजून सांगतो पहा बाबा मुलांना. हा आपला आन्सर आहे आणि हा आणि ऑप्शन नंबर ए मॅच होतोय पहा. मायनस 5च्या जागी प्लस 5 रिव्हर्स केलं. मायनस 3च्या जागी प्लस 3 आहे ठीक आहे. पण प्लस 11च्या जागी मायनस 11 ना ठीक आहे ना चालेल ना. हा मायनस 135 बाय 2 इकडे जर का आला तर प्लस बनतो 135 बाय 2. बट सर्वांना रिव्हर्स केल्यामुळे त्याला पण रिव्हर्स करा. सो ऑप्शन नंबर ए गाईज आपला इथे आन्सर असेल. बरोबर. पुढे जातोय क्वेश्चन नंबर 24. कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू लाईन जॉईनिंग दिस 2 पॉइंट्स. बरं हे बघा हा एक पॉईंट आहे आपल्याकडे मायनस ऑफ 9, 4, 5. ओके. आणखीन एक पॉईंट आहे आपल्याकडे यार तो आहे पहा 10, 0, मायनस ऑफ 1. आता काय विषय माहिती का? दोन पॉईंटला जॉईन करणारा जो लाईन आहे ओरिजिन वरतून म्हणजे 0, वरतून त्या लाईनवरती बेसिकली एक परपेंडिक्युलर टाकलाय. अँड व्हॉट इज दॅट फूट ऑफ परपेंडिक्युलर. बरोबर ना. कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर हे आपल्याला फाइंड करायचं आहे. कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर आपल्याला शोधायचं आहे. येस स्टुडंट्स. आता बघा पहिले ना बेसिकली या पॉइंटला तुम्ही केच्या फॉर्ममध्ये लिहा. समजा दिस पॉइंट से फॉर एक्झाम्पल पी इट डिवाइड्स these 2 points or AB असं बोलूया. Guys point P divides AB in the ratio K is to 1. समजलं तुम्हाला. दॅट मीन्स पीचे जे कॉर्डिनेट्स असतात ना पीचे जे कॉर्डिनेट्स असतात ना K into 10 that is 10K 1 into minus 9 that is minus of 9 divide by या दोघांचं ॲडिशन K plus 1. बरोबर. Y coordinate of P is given by K into इकडचा 0 that is 0. मग 1 into इथला 4 that is 4 divide by K plus 1 करायला लागेल तुम्हाला. Z coordinate of P is given by guys K into minus of 1 is minus of K. Okay. Then 1 into 5 रे 1 into 5 is 5 whole divide by K plus 1 करायला लागणार आहे तुम्हाला. काय K plus 1 करायला लागणार आहे. ओके म्हणलं मी तर. यार हा P चा कोऑर्डिनेट आलाय. मग मी काय म्हणतो हा O आहे आणि तो P आहे. OP बार काढला तर OP बार जर का काढला तर आपण काय असतं OP बार P मायनस A ना सॉरी P मायनस O ना म्हणजे हे मायनस 0 म्हणजे हाच राहणार आहे शेवटी. हे मायनस 0 अगेन तोच राहणार. समजतं तुम्हाला. मग ओपी बार काय लिहू शकतो माहिती का मी 10K मायनस ऑफ 9 डिवाइड बाय K प्लस 1 इंटू I बरोबर प्लस 4 डिवाइड बाय K प्लस 1 इंटू गाइस J प्लस मायनस ऑफ K प्लस 5 डिवाइड बाय K प्लस 1 इंटू गाइस K. समजलं तुम्हाला. हा आपला ओपी बार बनतोय. एक गोष्ट समजते की हे परपेंडिक्युलर असल्यामुळे ओपी आणि हा AB जो आहे ना त्या दोघांचे डायरेक्शन रेशो यांचा डॉट प्रोडक्ट 0 येणारच. मी AB लिहू का पहा AB म्हणजे B मायनस A बरं म्हणजे 10 मायनस ऑफ मायनस 9 इज 19I 0 मायनस ऑफ 4 इज गाइस मायनस ऑफ 4J मायनस ऑफ 1 मायनस ऑफ 5 इज मायनस ऑफ 6K असा बनतोय की नाही. म्हणलं ओके यार चलो आता ना डॉट प्रोडक्ट करायचा I डॉट I J डॉट J K डॉट K. ओके तर काय बनतं पहा 10K मायनस ऑफ 9 डिवाइड बाय K प्लस 1 इंटू हे 19. ओके पहा आता प्लस हे पहा J वाला म्हणजे B1 इंटू B2 बरोबर ना मायनस 4 इंटू काय रे तिकडे 4 डिवाइड बाय K प्लस 1 आहे प्लस गाईज K वाला मायनस 6 आहे इथे इंटू हा इथे पहा बरं काय इथे आहे मायनस ऑफ K प्लस 5 डिवाइड बाय K प्लस 1 हॅज टू बी 0. मी काय म्हणतो इथला K प्लस 1 इथला K प्लस 1 इथला K प्लस 1 कॉमन काढा तिकडे टाकून 0 करा म्हणजे फक्त न्यूमरेटर राहणार. तुम्हाला समजलं का मी काय म्हणलं. इथे करा बरं मल्टिप्लिकेशन आहे 19 इंटू 10 इज 190K 190 इंटू K बनेल की नाही
मायनस 19 इंटू 9 जर का कराल ना रे 171 बनेल पहा 171. 4 इंटू -4 गाईज -16 बनतं. -6 इंटू -k इज +6k बनतं बरोबर. -6 इंटू 5 इज गाईज -30 बनतं. होल डिवाइड बाय खालती k+1 तर आहेच आहे आणि हे इज इक्वल टू 0 आहे बरं. मग मी काय म्हणतो हा k+1 इकडे टाकून 0 करा रे. मग फक्त इतकंच राहणार ना. 190k + 6k इज गाईज 196k मायनस ऑफ 171 मायनस ऑफ 16 मायनस ऑफ 30 हे आपल्याला करायचं इथं. काहीतरी बेसिकली चुकतं आहे का असं वाटतं मला, कोणतं कॅल्क्युलेशन मिस्टेक, कारण आन्सर थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसत आहे मला जरा इथं. ओके, इतकं कॉम्प्लिकेटेड केचं व्हॅल्यू येईल का खरंच ते जरा बघतोय आपण इथं नाही का. तर बघा काय मुलांना, हा किती बनणार माहिती का, हा बनतोय -201 आणि परत -16 -217 बनणार बरोबर. आणि तो तिकडे जाऊन प्लस होणार. दॅट मीन्स इज इक्वल टू 217 बनणार. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ के इज 217 डिवाइड बाय 196 असं बनणार आहे केचा व्हॅल्यू. भला मोठा बनतोय हा खरं तर. आणि हा जर का केचा व्हॅल्यू आपण इथे टाकला ना इथे, तर पीचा जो कॉर्डिनेट आहे हा, असे ऑप्शन तरी नाही येणार आहेत हे फिक्स आहे. कुठे ना कुठे काही ना काही छोटंसं कॅल्क्युलेशन मिस्टेक नक्कीच आपण इथे केलेलं आहे. ओके, शोधूया जरा काही केलं का मिस्टेक आपण. के इंटू पहिले पॉईंट्स बघतो मी सर्व व्यवस्थित लिहिलेत का. 10 0 -1 लिहिलं आहे, -9 4 5 लिहिलं आहे. ओके, फूट ऑफ परपेंडिक्युलर काढायचं फ्रॉम ओरिजिन. ओके, के इंटू 10 10k, के इंटू 10 इज 10k, 1 इंटू -9 इज -9 बराबर डिवाइड बाय k+1. ओके फाइन. देन k इंटू 0 is 0, देन 1 इंटू 4 is 4 डिवाइड बाय k+1. फाइन. k इंटू -1 is -k, 1 इंटू 5 is 5 डिवाइड बाय k+1. यस, पॉईंट तर करेक्ट आहे. ओपी बार करेक्ट आहे का बघतोय. 4 डिवाइड बाय k+1. येस गाईज, हा पण करेक्ट आहे ओपी बार. आता ए बी बघतोय, ए बी करेक्ट आहे का. 10 -19i. ओके, देन -4j. ओके, देन -6k. इव्हन हे पण करेक्ट आहे या दोघांचं प्रोडक्ट. 19 इंटू 10k -9. ओके, -4 इंटू ओके 4 डिवाइड k+1. देन -6 इंटू हा ना, -6 इंटू k-k+1 डिवाइड बाय k+1. यस, हे पण करेक्ट आहे. काय रॉंग आहे. मल्टिप्लिकेशन इज 190k. ओके, हा मल्टिप्लिकेशन इज 171. ओके, देन -16. ओके, देन दिस 6k आणि हा बनतोय -6 + 5 इज -30. इव्हन हे पण करेक्ट आहे. सो आता काही समजण्याच्या पलीकडे जातात गोष्टी. हे नन ऑफ दिस आन्सर आहे का. मग जसं मी बघतोय बरं की क्वेश्चन नंबर 24चा आन्सर नन ऑफ दिस तर नाही ना. 24 हां, नन ऑफ दिस आहे ना डी. अरे ठीक आहे, करतोय तर करेक्टच, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आता हा केचा व्हॅल्यू जर का तुम्ही इथे टाकाल ना रे मुलांना, इथे तुम्हाला तो पॉईंट येईल. आणि पॉईंट भरपूर कॉम्प्लिकेटेड बनणार आहे ते दिसतंय तुम्हाला. इथे ऑप्शन असं कोणताच नाही आहे बरं. सो गाईज आन्सर शुड बी नन ऑफ दिस. आन्सर शुड बी नन ऑफ दिस. असं एक पण तिथे ऑप्शन तरी नाही आहे. बट तुम्हाला हे समजलं का, हा फूट ऑफ परपेंडिक्युलर कसा फाइंड करायचा असतो, प्रोसेस एक्सप्लेन केला मी आता. येस गाईज. 25 इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दिस 3 पॉईंट्स. या 3 पॉईंटमधून पास होणार प्लेनचं इक्वेशन फाइंड करायचं मुलांना. आता बघा, कन्व्हेन्शनल वे तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, काय असतं पहा, एक प्लेन दाखवतोय मी इथे. ओके, 3 पॉईंटमधून बेसिकली पास होणार प्लेन शोधायचं आपल्याला. या पॉईंटला मी ए बोलतो, या पॉईंटला मी बी बोलतो, या पॉईंटला मी सी बोलतो. काय दिस इज ए बी बार, दिस इज ए सी बार, बरोबर ना. तुम्ही ए बी काढा, ए सी काढा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केलं की एक नॉर्मल बार निघतो. म्हणजे अख्ख्या प्लेनला परपेंडिक्युलरवाला वेक्टर निघतो, बरोबर. मी फक्त एक्सप्लेन करून सांगतोय बरं की करायचं कसं आहे. ओके, कारण की ऑलरेडी हा सम तर याच असाइनमेंटमध्ये केलेले आहेत असे सम्स, नाही का. ए बी बार काढा मुलांना, ए सी बार काढा, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करा, म्हणजे हा नॉर्मल वेक्टर निघतो, बरोबर. आता निघेल ना तो नॉर्मल वेक्टर काहीतरी. से फॉर एक्झाम्पल AI + BJ + CK असं काहीतरी आला समजा, नाही का. मग प्लेनचं इक्वेशन तुम्हालाही माहिती, AX + BY + CZ इज इक्वल टू D असतो. हे नॉर्मलचे ABCच इथे लिहायचे असतात. म्हणजे हे तुम्हाला नोन आहे असं समजा तुम्ही. आणि मग हे 3 पॉईंट जे आहेत ते प्लेन वरती लाय करताय. मग कोणताही एक पॉईंट जो आहे ना, आता जसं की ए पॉईंट, काय रे 1 1 1, काय ए पॉईंट 1 1 1 तो टाकून द्या इथे XYZच्या जागी. म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे डीचा व्हॅल्यू निघेल आणि मग तुम्हाला तो इक्वेशन पण फाइंड करता येईल. आता तुमचा अप्रोच असं होऊ शकतं, तुम्हाला असं वाटू शकतं की सर हे नाही समजलं आम्हाला, करूनच दाखवा.
मुलांना हे ऑलरेडी असं केलेलं आहे. तुमचा जो कन्सर्न असतो ना की मार्क नाही वाढत, अभ्यास करतो मार्क नाही वाढत, याच्यानेच असतं की तुम्हाला स्वतः नसतं करायचं. मी काय सांगतोय पहा, 3 पॉईंटमधून पास होणाऱ्या प्लेनचं इक्वेशन ऑलरेडी कोणत्या पहिल्या किंवा दुसऱ्या असाइनमेंटमध्ये झालेला हा सम. तिथे तुम्ही बघून घ्या बरं आधी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर हा स्वतःहूनच सम करायचा. बिलकुल तुम्ही माझ्याकडून एक्सपेक्ट नका करू म्हणजे मी समजून दिलंय तुम्हाला, पण कसं आहे माहिती का, एक्झाममध्ये मी तुमच्यासोबत नाही आहे. शेवटी तुम्हाला ही गोष्ट शिकायला लागणार आहे की स्वतःला करणे हे शिकायला लागणार आहे ही गोष्ट, बरोबर ना. सो मला असं वाटतं की तुम्ही तो सम करा ट्राय मुलांना, हा 26 नंबरचा सम. ओके, जातो बा मी पुढच्या क्वेश्चनवरती. क्वेश्चन नंबर 26. लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन cosines passes through point 1 2 -1 1 सॉरी 2 -1 2 या पॉईंटमधून मुलांना लाईन पास होते विथ अ पॉझिटिव्ह डायरेक्शन कोसाइन्स. ओके, इट मेक्स इक्वल अँगल्स विथ ऑल कोऑर्डिनेट ॲक्सिस. तुम्हाला समजतं का, असा लाईन आहे की सर्वांसोबत इक्वल अँगल करतो. म्हणजे काय माहिती, कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस बीटा इज इक्वल टू कॉस गॅमा. म्हणजे डायरेक्शन रेशो कसे असतील माहिती का तुम्हाला, किंवा डायरेक्शन कोसाइन बघाल तर 1/√3 1/√3 1/√3 असतं की नाही, बरोबर की नाही, प्लस ऑर मायनस 1/√3. यस, सो दीज आर द डायरेक्शन कोसाइन्स. माहिती ना तुम्हाला हे असं कसं काय, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इट इज इक्वल टू 1. पण हे तिघे गोष्टी मुलांना टोटली सेम आहेत असं ते म्हणतात. पहा, तिन्ही गोष्टी सेम आहेत. मग याला मी 3 × कॉस स्क्वेअर अल्फा लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू 1. याचाच अर्थ मुलांना कॉस स्क्वेअर अल्फा 1/3 आहे. म्हणजेच कॉस अल्फा प्लस ऑर मायनस 1/3 आहे, पण प्लस यूज करायचा. त्यांनी सांगितलं पॉझिटिव्ह डायरेक्शन कोसाइन्स. येस स्टुडंट्स, म्हटलं ठीक आहे चलो. ओके, जरा हे रब करतो का, म्हणजे तुम्हाला समजलं ना, कॉस अल्फा 1/√3 कॉस बीटा 1/√3 कॉस गॅमा 1/√3. याला √3 मल्टिप्लाय केलं तर 1 1 1 बनतं. बरं, हे डायरेक्शन कोसाइन आहे, बट डायरेक्शन कोसाइनचा हा जो मल्टिपल आहे √3 वाला मल्टिपल, डायरेक्शन कोसाइनचा मल्टिपल हा मुलांना डायरेक्शन रेशो निघत असतो. सो डायरेक्शन रेशो इज गाईज 1,1,1. मी म्हटलं ठीक आहे चलो. ओके, सर्व रब करतो मी आता. डायरेक्शन रेशो 1,1,1 असं मी ट्रीट करणार आहे. वाचतो मी जरा पुढे. तर पहा, लाईन मीट्स प्लेन, हा काहीतरी एक प्लेन आहे यार, पहा काय, हा एक प्लेन आहे, आणि आपला जो लाईन आहे ना, लाईन मीट्स प्लेन ॲट पॉईंट से फॉर एक्झाम्पल क्यू. हे बघा, हे परपेंडिक्युलर आहे असं सांगितलं नाही बरं त्यांनी, आधीच सांगतो. मे बी लाईन अशी पण होऊ शकते, समजलं तुम्हाला. अँड इट मीट्स दिस प्लेन ॲट पॉईंट क्यू. मी म्हटलं ठीक आहे यार, क्यूवरती मीट करतो. काय रे प्लेनचं इक्वेशन, 2x + y + z इज इक्वल टू 9 असं आहे की नाही प्लेनचं इक्वेशन. येस ऑर नो. सो हा लाईन ना मुलांना क्यू, प्लेनला बेसिकली क्यू हा पॉईंटवरती इंटरसेक्ट करतोय. तर विचारतात काय, व्हॉट इज द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट पी क्यू. हे बघा, हे पी आहे, हे क्यू आहे. हे पी क्यूचा जो लेंथ आहे ना, तो आपल्याला फाइंड करायचा, शोधायचा. मी सांगतो की 1,1,1 हे बेसिकली या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत मुलांना. या लाईनचे डायरेक्शन रेशो 1,1,1 आहेत. बरं, मग लाईनचं इक्वेशन सांगा बरं काय असतं. x - of x1 बाय a डायरेक्शन रेशो, y - y1 बरोबर ना, बाय b z - z1 2 आहे, z - z1 divided by c that is equal to 1 again, and this has to be a constant that is equal to lambda. इथून जरा एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढा बरं. याला तुम्ही लॅम्डाशी इक्वेट केलं तर एक्सची व्हॅल्यू 2 बनणार, लॅम्डा + 2 बनणार की नाही. एक्सची व्हॅल्यू मुलांना लॅम्डा + 2 बनणार की नाही. याला मुलांना तुम्ही लॅम्डाशी जर का इक्वेट केलं तर वायची व्हॅल्यू हे पहा 1 × लॅम्डा आणि हे -1. सो वायची व्हॅल्यू ना लॅम्डा -1 बनणार. या दोघांना जर का इक्वेट केलं ना आपण, 1 × लॅम्डा इज लॅम्डा आणि -2 तिकडे गेलं की +2 बनतो. झेडची व्हॅल्यू म्हणालो लॅम्डा + 2 बनतो. मी म्हटलं ठीक आहे चलो. हे तर यार लाईनवरतीचे कोणतेही पॉईंट्स असू शकतात. दिस इज बेसिकली एनी रॅन्डम पॉईंट ऑन लाईन. या लाईनवरतीचा एनी रॅन्डम पॉईंट आहे हा. पण जर का हा पॉईंट ना मुलांना इथे जर का तुम्ही टाकाल ना, तो पॉईंट जर का तुम्ही तिथे टाकाल, ओके, या प्लेनच्या इक्वेशनमध्ये, तर त्यांनी सॅटिस्फाय केलं पाहिजे ॲक्च्युली. बघा मी काय सांगतोय, दिस रॅन्डम पॉईंट ऑन अ लाईन. तो पॉईंट हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो, हा पण होऊ शकतो, हा काही पण होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ लॅम्डा. लॅम्डाच्या जागी काही इन्फायनाईट व्हॅल्यूज टाका, इन्फायनाईट पॉईंट्स या लाईनवरतीचे मिळत जातील तुम्हाला. पण यार असं लॅम्डाच्या जागी काहीतरी टाकलं पाहिजे की हा पॉईंट आला पाहिजे, असा लॅम्डा काहीतरी टाका. मग मी काय म्हणतोय, हे जे आहे ना एक्स वाय झेडचा व्हॅल्यू टाका इथे तुम्ही. म्हणजे तुम्ही ॲज्युम करा की लॅम्डाचा असा व्हॅल्यू की तो पॉईंट क्यू देतो, पण क्यू पॉईंट तर याला सॅटिस्फाय केला पाहिजे. म्हणून ना हा जो पॉईंट क्यू आहे ना इन टर्म्स ऑफ लॅम्डावाला, त्यांनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. असं बोलतोय मी इथे. 2 × एक्सचा व्हॅल्यू काय मुलांना लॅम्डा + 2 प्लस वायचा व्हॅल्यू काय लॅम्डा -1 बघा.
प्लस वायचा व्हॅल्यू लॅमडा मायनस ऑफ 1 आहे प्लस गाईज झेडचा व्हॅल्यू लॅमडा प्लस 2 आहे यार झेडचा व्हॅल्यू लॅमडा प्लस 2 आहे अँड दॅट इज इक्वल टू 9 बनणार आहे ओके सो हे काय बनतं पहा 2 लॅमडा प्लस 4 हा बनतो लॅमडा मायनस ऑफ 1 हा बनतो लॅमडा प्लस 2 अँड दॅट इज इक्वल टू 9 बनणार आहे शोधा बरं लॅमडाचं व्हॅल्यू इथून लॅमडा प्लस लॅमडा 2 लॅमडा प्लस 4 लॅमडा इज 4 लॅमडा 4 मायनस ऑफ 1 इज 3 आणि हे 2 म्हणजे 5 बनतं बट तो 5 तिकडे जाऊन मायनस होईल तर असं बनतं म्हणजे लॅमडाचं व्हॅल्यू मुलांना 1 बनतं टाका ना मग 1 टाका ना इथे 1 टाका इथे म्हणजे तो पॉईंट काय बनणार माहिती का 3 बनणार इथे 1 टाकलं तर हे 3 बनलं असतं इथे 1 टाकलं तर हे 0 बनणार आणि इथे 1 टाकलं तर अगेन 3 बनणार सो 3 0 3 आता तुम्हाला फक्त आणि फक्त डिस्टन्स शोधायचं लेंथ ऑफ पी क्यू म्हणतात ना अंडर रूट ऑफ x2 मायनस ऑफ x1 होल स्क्वेअर डिस्टन्स फॉर ना 3 मायनस 2 इज 1 1चा स्क्वेअर 1 y2 मायनस y1 होल स्क्वेअर म्हणजे 0 मायनस ऑफ मायनस 1 इज प्लस 1 म्हणजे प्लस 1चा स्क्वेअर अगेन 1 z2 मायनस z1 होल स्क्वेअर समजतं का 3 मायनस ऑफ 2 इज 1 1चा स्क्वेअर इज 1 अगेन सो अंडर रूट ऑफ 3 आन्सर बनतो ना रे दॅट इज ऑप्शन नंबर सी बनतो की नाही आन्सर सांगा बरं येस स्टुडंट्स ऑप्शन नंबर सी गाईज इथे आपला आन्सर बनतो मी जातोय आता पुढे काय Now see students, question number 27. काय क्वेश्चन आहे पहा इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन्स बघ काय हा आपला जो प्लेन आहे डॉटेड वाला फाइंड इक्वेशन ऑफ दिस प्लेन विच इज पासिंग थ्रू लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1 अँड 2x प्लस 3y मायनस झेड प्लस 4 इज इक्वल टू 0 पहा या दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून पास होणारा हा जो प्लेन आहे या प्लेनचा आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे गिव्हन दॅट हा जो आपला प्लेन आहे ना जसं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं दॅट प्लेन हॅज टू बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस तो प्लेन आपला बेसिकली एक्स ॲक्सिसला पॅरलल पाहिजे आता इथे कसं दाखवू मी पॅरलल मला समजत तर नाही आहे पण ठीक आहे यार चलो असं दाखवतोय पहा ओके आपला प्लेन मुलांना एक्स ॲक्सिसला पॅरलल पाहिजे काय माहिती कसं रिप्रेझेंट करणार ते इमॅजिन नाही होते मला डायग्राम पण आय होप तुम्हाला हे समजत असेल ठीक आहे आता मी तुम्हाला काय म्हणतोय पहा प्लेन जर का एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर प्लेनचा जो परपेंडिक्युलर असतो ना प्लेनचा जो नॉर्मल तो एक्स ॲक्सिसला असा परपेंडिक्युलर असला पाहिजे होतं का इमॅजिन हे ओके प्लेनचा नॉर्मल एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असला पाहिजे असा परपेंडिक्युलर असला पाहिजे एक्स ॲक्सिसला प्लेनचा नॉर्मल ओके एक्स ॲक्सिसचा डायरेक्शन रेशो मुलांना 1,0,0 असतो मी काय म्हणतो हा प्लेन जो आहे ना हा प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन इज गिवन बाय p1 प्लस लॅमडा p2 इज इक्वल टू 0 सो वॉट इज p1 पहिला प्लेनचं इक्वेशन पहा बरं x प्लस वाय प्लस झेड मायनस ऑफ 1 प्लस 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 लॅमडा टाइम्स p2 म्हणजे आहे ना बाबा काय रे 2x प्लस 3y ओके मायनस झेड प्लस 4 इज इक्वल टू 0 येस गाईज p1 प्लस लॅमडा p2 इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ प्लेन इथे हवं तर x जर का कॉमन करायचं असेल तुम्हाला सो x ब्रॅकेट एक्सच्या सोबत इथे 1 आहे आणि एक्सच्या सोबत इथे 2 लॅमडा आहे सो 1 प्लस 2 लॅमडा करायला लागेल इथे पहा वाय जर का कॉमन करायचं असेल तुम्हाला इथे वायच्या सोबत इथे 1 आहे 1 वायच्या सोबत इथे 3 लॅमडा आहे बरोबर ना 3 लॅमडा करायला लागेल 3 लॅमडा करायला लागेल ओके पहा बरं आता पुढे इथे झेड कॉमन करायचं असेल तर झेडच्या सोबत इथे तर 1 आहे बरोबर 1 आणि झेडच्या सोबत पहा मुलांना इथे मायनस ऑफ लॅमडा आहे मायनस ऑफ लॅमडा लिहितो इथे प्लस इथे -1 आहे आणि इथे 4 लॅमडा आहे समजतं का -1 प्लस 4 लॅमडा दॅट इज इक्वल टू 0 असं क्लेम करतोय मी इथे सो दिस इज द इक्वेशन ऑफ प्लेन स्टुडंट्स ज्याच्यामध्ये एक्स वाय आणि झेडचे जे कोइफिशियंट्स असतात ना हे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो असतात बट तुम्हाला हे समजतं का प्लेनचा जो नॉर्मल आहे तो आपल्या एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असला पाहिजे म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 0 असलं पाहिजे एक्स ॲक्सिसचा डायरेक्शन रेशो तर हा आहे ना सो गेज A1 A2 करा प्रोडक्ट दोघांचा म्हणजे 1 प्लस 2 लॅमडा A1 A2 प्लस B1 B2 कराल तर 0 बनेल C1 C2 पण 0 बनेल इट हॅज टू बी 0 बरोबर ना ॲज टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर A1 A2 B1 B2 C1 C2 0 असला पाहिजे दॅट मीन्स 2 लॅमडा -1 असला पाहिजे मुलांना म्हणजेच लॅमडा हा -1/2 असला पाहिजे मग आता प्लेनचं इक्वेशन विचारतात का ते -1/2 हा जो लॅमडाचा व्हॅल्यू आहे मी काय म्हणतो इथे टाकून द्या ना तुम्ही लॅमडाच्या जागी -1/2 टाका इथे लॅमडाच्या जागी -1/2 टाका मग हे प्लेनचंच तर इक्वेशन होतं ना निघून जाईल मग प्लेनचं इक्वेशन बस जो लॅमडा तुम्ही काढलाय तो टाकून द्या हवं तर काय होईल फक्त की इथे पहा इथे जर का तुम्ही 1/2 टाकाल ना -1/2 हा 2 इथे जाईल 2 - 3 इज -1/2 असं बनेल म्हणजे डिवाइड बाय मध्ये 2 दिसेल मग एक काम करायचं 2 नी मल्टिप्लाय करायचं कम्प्लीट इक्वेशनला मग कुठे जाऊन तो आन्सर मॅच व्हायला लागेल इथे ओके हे होऊ शकेल ना तुमच्यानी असं जाऊ का मग मी पुढे पहा
क्वेश्चन नंबर 28 गाईज. काय म्हणता, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन्स. बाबा या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून पास झाला पाहिजे आणि ओरिजिन मधून पण पास झाला पाहिजे म्हणे. ही आत्ताचीच ना डायग्राम मी जरा कॉपी करतो इथली आधीची. ओके ठीक आहे. तर काय करतो पहा, इक्वेशन ऑफ प्लेन गाईज पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दीज टू प्लेन्स. पहिला प्लेन जो आहे तो x + 2y + 3z + 4 = 0 आहे आणि जो दुसरा प्लेन आहे ना तो आहे पहा 4x + 3y + 2z + 1 = 0. So guys, equation of a plane passing through intersection of these two planes. Okay, and origin. आणि ओरिजिन मधून पण पास होतं म्हणा. हे बघा हा प्लेन जो आहे ना इंटरसेक्शन मधून तर पास होतोच आहे आणि ओरिजिन मधून पण पास होतं म्हणा. ओरिजिन म्हणजे 0,0,0. मी काय म्हणतोय, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स इज गिवन बाय p1 + λ p2 = 0. p1 पहिला प्लेनचं इक्वेशन बघा बरं काय, x + 2y + 3z + 4 p1 प्लस लॅमडा टाइम्स p2 काय बघा, p2 पहा बरं काय मुलांना, 4x + 3y ओके + 2z + 1 = 0. यार हे असं लिहितोय मी. क्लिअर आहे गाईज. काय करतोय माहिती का, आता x कॉमन जर का करेन तर x सोबत इथे 1 आहे, इथे x सोबत 4 लॅमडा आहे. ओके, y कॉमन करेल तर इथे मुलांना y सोबत 2 आहे आणि इथे y सोबत 3 लॅमडा आहे. समजतं काय. z जर का कॉमन करेल ना मुलांना z तर इथे 3 आहे, z सोबत 2 लॅमडा आहे. ओके 3 + 2 लॅमडा. ओके त्याच्यानंतर कॉन्स्टंट 4 लॅमडा × 1 इज लॅमडा, 4 + लॅमडा राहतो पहा कॉन्स्टंट, 4 + लॅमडा राहतो, दॅट इज = 0. सो गाईज ॲज अवर प्लेन पासेस थ्रू ओरिजिन म्हणजे 0, 0, 0 नी सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे x जागी 0 टाका, yच्या पण जागी 0 टाका, zच्या पण जागी 0 टाका. मग 0, 0, 0 जर का टाकाल तर हे सर्वजण का 0 झाले, हे सर्व जर का 0 झाले राहतो कोण 4 + लॅमडा. याला पण 0 व्हायलाच लागेल ना, म्हणजे लॅमडाचा व्हॅल्यू 4 -4 व्हायला लागेल. आता हा जो लॅमडाचा व्हॅल्यू तो इथे टाका तुम्ही, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्लेन निघेल. -4 टाकायचा आहे लॅमडाच्या जागी, पहा टाकतोय आता मी -4 ना. सो x × 1 -4 टाकला इथे, समजा -4 टाकला तर -16 बनतोय, टाकला -16 प्लस y × गाईज पहा -4 × 3 इज -12 + 2 इज -10 बनतो प्लस 2 गाईज. हे पहा -4 जर का इथे टाकला नाही, -4 × 2 इज -8 + 3 इज -5 बनतो आणि -4 टाकलं तर हे 0 झाला होता असं पण. मग इथे काय बनतं -15x, इथे -10y आणि इथे मुलांना -10 = 0 असं बनणार आहे. जस्ट 5 ने डिवाइड करा, -5 हवं तर -5 कॉमन करा, यू विल गेट 3x + 2y + 2 = 0 आहे असं बनेल पहा. -5 असं पण तिकडे जाऊन 0च होणार आहे. सो यार हे आन्सर आहे आपलं, 3x + 2y + 2 = 0. 3x + 2y + 2, 3x + 2y + काही प्रॉब्लेम झाला का इथे. हा -5z होता रे बाबा, तो काय केलं मी, -5z होता बरं तो, -5 कॉमन केलं तर हे z आहे खरं तर इथे. ओके सो आन्सर काय बनला पाहिजे माहिती का, 3x + 2y + z = 0. 3x + 2y + z = 0. दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा आपला इथे आन्सर बनतोय. ओके सो सी स्टुडंट्स, नेक्स्ट सम क्वेश्चन नंबर 29. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू दीज टू पॉइंट्स and perpendicular to another plane. बरं तर बघा एक काम करतो मी, हाच डायग्राम परत कॉपी करतो. पण या डायग्राम मधला कोणता पार्ट नाही लागत आहे सांगतो मी तुम्हाला. पहा काय तर आपल्याला असं म्हणताय, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 1,1,1 and आणखीन एक पॉईंट आहे 1, -1, -1. यार या दोन पॉईंटमधून मुलांना प्लेन पास झाला पाहिजे, या पॉईंट आणि या पॉईंटमधून प्लेन पास झाला पाहिजे. बट आपला जो प्लेन आहे ना दॅट शुड बी परपेंडिक्युलर टू, एक प्लेन आहे पहा इथे 2x - y + z + 5 = 0. या प्लेनला आपला प्लेन परपेंडिक्युलर आहे. पहा ना हे दिसतंय ना परपेंडिक्युलर असं. पहा या प्लेनचा विचार नका करू तुम्ही, आता डायग्राम नव्हती म्हणून ती आधीची डायग्राम घेतली. पहा आपला जो प्लेन आहे तो या प्लेनला आहेच ना, परपेंडिक्युलर दिसतोच आहे ना इथे. येस ऑर नो. बरोबर. बघा मी तुम्हाला सांगतो आपल्या प्लेनचं इक्वेशन ax + by + cz = d असतं. इक्वेशन ऑफ अवर प्लेन इज ax + by + cz = d. हे जे a b c असतात ना रे बाबा, समजतं तुम्हाला, हे a त्याच्यानंतर b त्याच्यानंतर हा c, हे abc जे असतात हे बेसिकली प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो असतात. आपल्या प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो. विषय तोच आहे की नॉर्मल काढायचा कसा. बरोबर. मी तुम्हाला असं एक हिंट देतो पहा, लक्ष द्या. याला समजा तुम्ही ए बोला, हा 1,1 पॉईंट आहे ना समजा इथे,
आणि हा इथे. समजा तुम्ही याला ए बोला, याला बी बोला, हा ए बी बार आहे, बरोबर. ए बी बार क्रॉस. हा जो प्लेन येणार आहे या प्लेनचा नॉर्मल तर हा आहे ना, असा. खाली आणू का त्याला जरा, असा. खाली आणू का त्याला जरा, असा. खाली आणू का, या प्लेनमध्येच लाय करतो ना त्याचा नॉर्मल. या प्लेनचा नॉर्मल हे या प्लेनमध्ये लाय करतो, समजलं का. आता मग आपल्याकडे दोन वेक्टर आहेत या प्लेनमधले, मग त्यांचा क्रॉस प्रोडक्ट केला की आपल्या प्लेनचा नॉर्मल निघतो. येस ऑर नो. सो हा जो वेक्टर आहे या प्लेनचा नॉर्मल आहे, दॅट इज 2, -1, 1. हे पहा ना, 2, -1, 1. सो इथे लिहितो आय जे के, इथे लिहितो 2, -1, 1. बरोबर. पहा ना, 2, -1, 1. आणि त्याच्यानंतर या लाईनचे जे डायरेक्शन रेशो आहेत ना ए बी बारचे, बरोबर. ए बी बारचे काय, बी मायनस ऑफ ए म्हणजे 1 - 1 तर 0च बनणार आहे शेवटी. बी मायनस ऑफ ए म्हणजे -1 - 1 इज -2 बनणार आहे यार. -1 - 1 अगेन -2 बनणार आहे अगेन. सो गाईज आपण या दोन, या आणि या वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट करतोय सो दॅट आपल्याला आपल्या प्लेनचा नॉर्मल मिळणार आहे. आता बघा बरं, हे सिम्प्लिफिकेशन करून काय बनणार आहे. आता इथे आय लिहितोय, आयला जर का मी क्लोज केलं तर हे 2 + 2 0 बनणार ना, 0 आय बनणार. मग लिहितच नाही, कशाला लिहू. जे इंटू काय बनणार हे पहा, -4 ना, मायनस जे इंटू असतं ना ते, -जे इंटू -4 इज +4j. केला जर का क्लोज करेन इथे तर हे -4 बनतं आणि हे 0 बनतं शेवटी. -4k बनणार आहे बरं, तो -4k बनणार. सो दिस इज अवर डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल टू अवर प्लेन. एक्सवाला आयवाला कोणीच नाही तिथे म्हणजे 0x. पहा जेवाला 4 आहे म्हणजे 4y. झेडवाला म्हणजे केवाला -4 आहे म्हणजे -4z इज इक्वल टू डी आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन इज 4y - 4z इज इक्वल टू डी. पण एक हा जो पॉईंट आहे ना, या पॉईंटने याला सॅटिस्फाय केलं पाहिजे प्लेनला, कारण की आपण प्लेनचं इक्वेशन काढलं आहे ना, प्लेनवरतीचा पॉईंट केलंच पाहिजे सॅटिस्फाय. टाका 1, 1 इथे 1 टाकाल, इथे पण 1 टाकाल ना वाय आणि झेडच्या जागी, तर डीचं व्हॅल्यू 0च बनणार आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन तर हेच राहतं, 4y - 4z इज इक्वल टू 0. 4 कॉमन केलं तर असं राहतं पहा, y - z इज इक्वल टू 0. बरोबर. मग तो पण तिकडे जाऊन ज्यावेळेस डिवाइड होतो तर y - z इज इक्वल टू 0 आपलं प्लेनचं इक्वेशन राहतो. कुठे काही मी मिस्टेक करतोय का बघतोय जरा मी, कारण की असं मॅच तर झालं नाही ना. y - z इज इक्वल टू 0 असा आपला आन्सर आलेला आहे, पण असं मॅच का नाही झालं रे बाबा. बघतोय. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 1, 1, 1, 1 - 1, -1, 1, 1, 1, 1 - 1, -1. ओके. अँड परपेंडिक्युलर टू अँड परपेंडिक्युलर टू दिस प्लेन, या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आपला प्लेन, म्हणजे 2x - y + z + 5 0 0. ओके. 2 - 1 आणि 1, 2 - 1 आणि 1 हे त्याचे डायरेक्शन रेशो नॉर्मलचे, आणि आपले जे डायरेक्शन रेशो आहेत ते आहेत 0 म्हणजे b - a म्हणजे 1 - 1 दॅट इज 0 -1 - 1 इज -2 आणि -1 - 1 इज अगेन -2. करेक्ट तर आहे. सो आय इंटू काय बनलं होतं हे क्लोज केल्यानंतर, हे +2 बनलं होतं. अरे +2 +2. ओके. 4i आहे बरोबर, 4i आहे, 4i + 4j - 4k. सो काय म्हणायचं माहिती का मला, 4i थोडंसं करेक्ट करतो मी जरा इक्वेशन, 4i 4j आणि 4 - 4k असं येतो बरोबर. मग इथे 0x नाही आहे, तो 4x आहे. आता मग टाका हा पॉईंट तुम्ही, आता टाका रे हा पॉईंट, 1 1 1 टाका, 4 × 1 + 4 × अगेन 1 -4 × अगेन 1 दॅट मीन्स डी. हे कॅन्सल होतं आणि डीचा व्हॅल्यू 4 बनतं की नाही. म्हणजे हा प्लेनचा जो इक्वेशन आहे ना आपला, 4x + 4y - 4z इज इक्वल टू 4. 4 4 4 कॉमन करून कॅन्सल केलं तर x + y - z इज इक्वल टू 1 बनतं. x + y - z इज इक्वल टू 1 जो आहे तो इकडे आला की -1 बनत असतो, इकडे आला की -1 बनतं. सो ऑप्शन नंबर बी मुलांना आपला इथे आन्सर आहे. ओके. अँड फायनली गाईज लास्ट सम मी इथे करतोय पहा, काय म्हणतात पहा, इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड पॅरलल टू दिस प्लेन. बघा रे काय असतं प्लेनच्या केसमध्ये, हा जो प्लेन आहे या प्लेनला जर का पॅरलल प्लेन तुम्हाला काढायचं असेल, शोधायचं असेल, पहा ना दोघांचे नॉर्मल सेमच असतील ना बरोबर. मग याचं जर का नॉर्मल किंवा या प्लेनचं इक्वेशन x + 2y + 5z इज इक्वल टू 0 जर का असं असेल, तर या पण प्लेनचं इक्वेशन x + 2y + 5z इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट असेल. बट हे XYZ चे कोइफिशियंट ॲज इट इज कॉपी करायचे बरं, ही गोष्ट आधी तुम्ही क्लिअर करा. XYZ चे कोइफिशियंट ॲज इट इज कॉपी बरोबर. फक्त ना आपला नवीन जो प्लेन आहे तो 1, 2, 3 या पॉईंट म्हणून पास होता, टाकून द्या पॉईंट. x जागी 1 टाका, y जागी 2 टाका, z जागी 3 टाका, काय बनतं पहा ना. मग इथे 1 बनतं, हे 4 बनतं, हे 15 बनतं, दॅट इज इक्वल टू डी. 20 बनतं रे डीचा व्हॅल्यू, बनतो की नाही 20. मग इक्वेशन काय, हाच इक्वेशन लिहा परत, x + 2y + 5z
डीचा व्हॅल्यू 20 आहे, लिहून टाकलं. सो हा आपला इथे आन्सर असेल पहा मुलांना. दिसतं का इथे कुठे आन्सर असा? एक्स प्लस 2y 5z. पहा ना, एक्स 2y 5z -1 आणि हे -4 -5 आणि हे -15 -20 तिकडे गेलं की +20 बनतो. ऑप्शन नंबर आहे ना, ऑप्शन नंबर सी मुलांना आपला इथे आन्सर आहे. सो आय होप तुम्हाला हे सर्व सोल्युशन समजलेले आहेत. लास्टच्या पेजवरती तुम्हाला इथे आन्सर्स मिळतील. ओके, हा सेशन मुलांना मी इथे क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.